नव्या आणि जुन्या ऍग्रिकल्चर पॉलिसीज काय होत्या, नेमकं आणि मोजकं काय काय इन्व्हॉल्ड होतं आणि त्याचा राजकारणाचा त्याच्यावरती कसा फरक पडला. बघायला गेलं तर शतकानुशतके कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक कणाच आहे. 50% पेक्षा जास्त लोकांना आजही रोजगार प्रदान करतोय आणि देशाच्या जीडीपी मध्ये एक महत्वपूर्ण योगदान हे देतोय. कृषी क्षेत्राला नियंत्रित करणारी धोरणं त्याच्या कामगिरीला आकार देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने आपल्या कृषी धोरणांमध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. अधिक उत्पादन केंद्रित दृष्टिकोनातून स्थिरता, सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जाणं आणि मूळ म्हणजे बाजार अभिमुखता म्हणजे शेतमालाला एक चांगली किंमत मिळवून देणं, यावर जोर देणाऱ्या दृष्टिकोनातून आपण आता पुढे जात आहोत. भारतातील कृषी धोरणं प्रामुख्याने अन्न उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवण्यावर केंद्रित होती, म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी आपल्याकडे उत्पादित व्हाव्यात याच्यावरती. यामुळे हरित क्रांतीचा दृष्टिकोन स्वीकारला गेला, ज्याच्यात बियाणं, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या उच्च उत्पादक वाणांचा वापर केला गेला होता.